अप्पा 11 भरोडी संघाने केला होता। त्याकरिता जे GCAचे नियम आहेत ते नियमांनाच आपण फॉलो करते। 2 धावाची पेनल्टी बसली गेली आहे भरोडी टीम संघाला। फार मोठा मॅच आहे, प्रेक्षक देखील जोडलेला आहे, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते मैदानामध्ये जाताना भरोडी टीम संघाची। दोन्ही पंच मैदानामध्ये आपापल्या जागेवर जाताना आतिश पाटील फ्रॉम अलिमगड आणि त्याचबरोबर राजेंद्र पाटील कोणगावचे पंच आहेत, ते देखील आपल्या जागेवर जाताना वेळ झालेली आहे, टाइम सेट केलेला आहे। आमच्या ऑफिशियल स्कोररने वेळ नोंदवला आहे आपल्या स्कोर बुकवर। 10:52 झालेले आहेत आणि सामन्याला इथे सुरुवात। बॅटिंग करणाऱ्या संघाचा देखील वेळ सेट केला गेलाय। अजिबात टाइम आपण वाया जाऊन देऊ नका, कारण की आज फायनलचा दिवस आहे। धीरज आणि कल्पेश सलामीची जोडी खेळपट्टीवर। कल्पेश स्ट्राईकवर आहे, नो स्ट्राईकला धीरज आणि गोलंदाज फ्रंट लाईन गोलंदाज आहे स्वप्नील आलाय। पॉवर प्लेचा षटक आहे आणि सामन्याला इथे सुरुवात होत आहे। टाळ्यांचा आवाज मैदानामधून देखील ऐकायला मिळतोय, प्रेक्षकांच्या माध्यमातून देखील। 10:53 पहिला चेंडू टाकला जात आहे। पहिला चेंडू अगदी गुडलँड्स वरून बाउन्स मिळाला होता आणि जेव्हा गोलंदाजाला बाउन्स मिळते तेव्हा मग येणारे चेंडू नक्कीच लेन 9 मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत। सुरुवात चांगली केली आहे स्वप्नील पाटील फ्रॉम डुंगे याच्या माध्यमातून। भक्तिधाम डुंगे संघाला आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये। स्वप्नील राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवर चेंडू आहे, चालला चेंडू सीमा रेखा पार। पहिला चौकार पाहायला मिळतो या पॉवर प्ले मध्ये। बॅट मधून येणारा हा चौकार, पॉवर प्ले टिपिकल पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याच्यावर आलेला हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला। मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नव्हता तिथे, कारण की क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन एक इष्टरक्षक इष्टू पासून दूर आहे। ऑफ साइडला जर बघितला तर एक गली पॉइंटवर क्षेत्ररक्षक तैनात आहे, कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफवर क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहे। कमबॅक करण्याचा प्रयत्न दिसतोय आणि कमबॅक पाहायला मिळाला, फक्त एकच धाव आली आहे। चांगली फिल्डिंग, मागच्या मॅच मध्ये धावा बनत नव्हत्या, मात्र एका एक पिक्चर मध्ये अनिकेत नावाचा वादळ आला आणि आपल्या संघासाठी अगदी 27 धावा घेतल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये। वेले टीम संघाचा अनिकेत ठरला होता मॅन ऑफ द मॅच। हा क्रिकेट ग्राउंड जो आहे षटकार चौकारांसाठी जास्तीत जास्त ओळखला जातो टेनिस क्रिकेट बॉलसाठी। इथे लेदर क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात होत असते। शनिवार रविवार तुम्हाला इथे लेदर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतो। पुन्हा एकदा ऑफस्टिंगचा चेंडू आहे, ड्राइव्ह केल्या चेंडूला, चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय अजून एक दर्जेदार चौकार, दुसरा चौकार आहे या डावातला। धीरजच्या बॅटमधून एक चौकार आलाय, धीरजने चौकाराने खातं गोलल्या। टीमची धावसंख्या 9। कोणत्या प्रकारचा विकेट नाही, सुरुवात चांगली झाली आहे टीम भरोडी संघाची। वेले टीमच्या कॅप्टनने कुठेही जायचं नाहीये, आपण थांबायचंय। या मॅचचा विजेता संघ आपल्या संघाबरोबर खेळणार आहे। स्वप्नील पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने ऑफस्टिकचा चेंडू फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड केली आहे। कमबॅक करताना आपण पाहतोय गोलंदाज स्वप्नीलला डॉट चेंडू येतोय, एक मोठा फटका, त्यानंतर डॉट चेंडू। पहिला पॉवर प्लेचा षटक, शेवटचा चेंडू बाकी या षटकातील। कल्पेश आणि धीरजची भागीदारी 9 धावांची पाहायला मिळते। गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील राईट आर्म ओव्हर द विकेटने VIP डाइज इन कडून पुन्हा एकदा बोल्ड केले, दांडी गोल केली आहे, परफेक्ट यॉर्कर चेंडू। याच्यावर तुम्ही स्वतःला वाचू शकता, मात्र जेव्हा डॉट होतो तेव्हा अगदी एष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू टाकला होता गोलंदाजाने। चांगली गोलंदाजी, विकेट मिळालाय, दबाव थोडासा भरोडी टीम संघावर वाढवलाय टीम डुंगे संघाच्या माध्यमातून। पहिला षटक समाप्त झालाय, 4 मिनिटांमध्ये पहिला षटक कंप्लीट केलेला आहे डुंगे टीम संघाने। 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे आहेत। 20 मिनिटाचा वेळ आहे 4 षटकांसाठी। गोलंदाजीसाठी गोलंदाज
हर्ष पाटील आलाय. पाहूया हर्ष कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. सुरुवात चांगली झाली आहे डुंगे टीम संघाची. न्यू बॅटर महेश मैदानाच्या आतमध्ये. महेश भोईर. अठरा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 40 धावा येणं फार महत्वाचं आहे. काल दिवसभर 80+ धावा बनताना बघितल्या, 70+ धावा बनताना बघितल्या, 65 धावा बघितल्या. सकाळी सुरुवातीलाच आपण बघितलं 50+ धावा झालेल्या आहेत. म्हणजेच आज चौकार षटकारांचा पाऊस नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. हर्ष गोलंदाज फ्राईट ऑफ ओ द विकेटने. पहिला चेंडू अगदी वेगाने टाकला होता, मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. पंच आमच्याकडे बोलतायत, वाईटचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव, 10 धावा धावपलकावर. वाईटनं सुरुवात केली आहे. रफ्तार चांगली आहे गोलंदाजाकडे. लाईन पकडावी लागेल. काही गोलंदाज असतात की ते वाईट यॉर्कर जास्त टाकत असतात. निश पाटील मोस्ट वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज हर्ष. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल आणि पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. आता मात्र इथे विकेट किपर चर्चा करेल गोलंदाज सोबत. मात्र चर्चा करणं देखील फार महत्त्वाचं आहे. खर्च जेव्हा आपण करतो, जेव्हा आपण संघाची फीस भरतो, तेव्हा आपला चांगला परफॉर्मन्स होणं फार महत्त्वाचं आहे. धावा झालेल्या आहे धावपलकावर 11 धावा. 1-1-1 षटक देखील एक झालेला आहे. 11 धावा आणि 1 विकेट गमावलेला आहे टीम भरोडी संघाने. हर्ष पाटील आता राऊंड द विकेटने गोलंदाजी करणार आहेत. बॅक टू बॅक तिसरा वाईट टाकलाय गोलंदाजाने. 12 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. जेव्हा आपण गली क्रिकेट खेळतो ना रात्री, आता रंगपंचमी होली जवळ आलीच आहे असं समजून घ्या. आणि पण जेव्हा रात्री नाईट क्रिकेट खेळतो तेव्हा अशा प्रकारची जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा गावातील एकच फक्त सांगत असतो, अरे बाबा एकदाचा टाक चेंडू. मात्र काही हरकत नाहीये. गोलंदाज याच्याकडे सुधार आहे. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन करावंच लागेल. कुठेतरी इम्पॅक्ट स्टंप यॉर्कर चेंडू आणावाच लागेल या चेंडूवर. अगदी लाईन चांगली आहे, मात्र बॅटरसाठी खूप चांगली आहे, कारण की आलाय षटकार. अगदी नक्कीच स्वतःसाठी वाचत होता गोलंदाज. मात्र जेव्हा लेंथ लाईन मध्ये चेंडू टाकला त्याच्यावर आपण बघितला ओव्हरपिच चेंडूला पुरेपूर सीमारेखा बाहेर पाठवताना बघितला आपण. हा आलाय षटकार. धावसंख्या 18 धावा. 3 चेंडू वाईट टाकले, त्याच्यावर थोडंसं दबाव आलं. त्या दबावामध्ये सुधरू शकले नाही स्वतःला आणि षटकार खर्च केला इथे. भरुडी टीम बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅच काफ्रोबा वेली टीम आणि या मॅचचा विजेता संघ खेळणार आहे. पुढचा मॅच हर्ष पाटील. ही लेन चांगली आहे, टॉप एज आहे, विकेट किपर चेंडू खाली आहे, चुकी होणार नाहीये. धक्का क्रमांक 2 टीम भरोडी संघाला. बॅटर आउट होत आहे कल्पेश ढगाडमध्ये परतीचा प्रवास करताना पाहायला मिळत आहे. कमबॅक फार महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. भरपूर घडामोडी होत असतात आयुष्यामध्ये. आपण भरपूर निर्वस असतो, त्यानंतर एखाद्या दिवशी आपण आपल्या चेहऱ्यावर स्मित आणत असतो आणि तेव्हा आपलं आयुष्य सुधारतं. तसंच इथे झालं. 3 चेंडू वाईट टाकले, थोडं दबाव आला, षटकार आला आणि त्यानंतर कमबॅक करताना स्वतःला सिद्ध करताना की मी चांगला गोलंदाज आहे माझ्या संघाचा. हर्ष पाटील आपण पाहतोय. नवीन बॅटर आर्यन भोईर मैदानाच्या आतमध्ये आहे. युवा यंगस्टार. जास्तीत जास्त युवा खेळाडू या GCA संघटनेमध्ये पाहायला मिळत आहेत. कालपासून आपण बघितलं हर्ष पाटील 1 विकेट आलाय. 9 धावा खर्च केलेत आतापर्यंत हर्षने. मात्र वाईट पिचा सोडत नाहीये गोलंदाज हर्ष पाटीलचा. डुंगे टीमचा 12वा खेळाडू देखील निर्वास आहे, कारण की लेंथ लाईन चांगली नाहीये. या एक्स्ट्रा धावा कुठेतरी माग पडू शकतात. धावसंख्या 19 धावा.
काल देखील लागोपाठचे 4 वाईट टाकले होते गोलंदाजाने आणि इथे एका षटकामध्ये 4 आतापर्यंत टाकलेले आहेत. पुन्हा एकदा बॅटची एज आहे, मात्र थोडंसं सेफ लँडिंग होत आहे. शॉर्ट फाईन लीगचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. इथे एक धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्या 20 धावा. शांत क्रिकेट गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून धावांचा वर्चस्व गाजतो या षटकामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात. 4 वाईट. संतोष पाटील आणि त्याचबरोबर भरत पाटील साहेब उपस्थित झाले आहेत या व्यासपीठावर. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, गोलंदाज स्वतः चेंडू खाली आहे. अजून एक विकेट घेतलाय. आता इथून म्हणू शकतो की मी चांगली गोलंदाजी करतोय. पाहू शकता ऑफस्टिकचा चेंडू सोडून दिला असता तर वाईट मिळाला असता. भरुडी टीम संघाचा देखील 12वा खेळाडू तेच सांगत होता की हा चेंडू जाऊन दिला असता तर आपल्याला एक्स्ट्रा धाव आली असती. वो कहते ना अपनी अपनी सोच विचार जे आहेत बदलावे लागतील जेव्हा आपण क्रिकेट खेळतो. नवीन फलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये. ओमकारला थांबावा लागेल, आर्यनला साथ द्यावी लागेल. ओमकार एक चांगला पिंच हिटर आहे, चांगले स्ट्रोक आहेत त्याच्याकडे. आज थंडगार हवा लवकरच सुटली आहे. सायंकाळच्या क्षेत्रामध्ये इथे भरपूर थंडावा असतो, आता आज सुरुवातीपासूनच हवा सुटली आहे. हवेचा फायदा घेईल का बॅटर नवीन ओमकार अभंबातोय. 4 वाईट, 2 विकेट, 1 षटकार, 1 सिंगल धावाली आहे. म्हणजे 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या स्थिर आहे, 20 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खराब लेथ लाईन. पुन्हा एकदा 5वा वाईट या षटकातील. 5 धावा एक्स्ट्रा आलेल्या आहेत. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांच्या नावावर रेकॉर्ड आहे की लागोपाठचे त्यांनी 11 वाईट टाकले होते. कधी कधी लेफ्ट आर्म फलंदाज असतो तेव्हा ॲडवाइज असतो फलंदाजाला उजव्या हाताच्या गोलंदाजाचं, आणि तो इथे मिळतोय पाहायला. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, प्रयत्न चांगले राहिले तिथे. झेल जरी पकडले नाही मात्र आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या गेल्यात. भरपूर पुढे आले होते मात्र त्याहून चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. धावसंख्या 24 धावा. 23 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू आहे. अंतिम चेंडूवर आलेला हा स्क्वेअर लेग ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने येतोय आणि आता पहा, अति काही संकटात नाही. नेहमी आपण ट्रकच्या मागे लिहितो आणि वाचतो, तोच प्रकारचा हा थ्रो झाला होता. थ्रो अगदी वेगाने आला होता आणि आर्यन आपला बॅलन्स नक्कीच मैदानामध्ये सोडून दिला होता. विकेट मिळाला इथे तर धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 24 धावा. 4 गडी बाद. अप्पा 11 भरोडी. आता एक चांगली धावसंख्या झाली मात्र विकेट थांबवावे लागतील भरोडी टीम संघाला. निराश पावलाने आर्यन मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम सांगत आहेत की 24 धावा झाल्यात. इथून 20 धावा जरी आल्या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तर एक मोठा टोटल होऊ शकतो. मात्र त्याहून जास्त बनवण्याची ताकद असलेले हे 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये गेलाय आकाश भोईर. मजबूत काटे की बल्लेबाज आहे मात्र गोलंदाजीमध्ये ते परिवर्तन होते. सर्वेशला चांगली कामगिरी करावी लागेल. मागच्या मॅचमध्ये 3ऱ्या षटकामध्ये देखील सर्वेशनेच गोलंदाजी केली होती आणि इथे 3ऱ्या षटकासाठी सर्वेशच आलेला आहे. तो देखील पाटील होता आणि हा देखील पाटील आहे. पाहूया, त्या सर्वेशने चांगली गोलंदाजी केली होती हे देखील सांगू इच्छितो. ओमकार सज्ज होत आहे. सर्वेश पाटील पहिला चेंडू. ओरपीच चेंडू, फायदा घेता आला नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर निघून चाललाय. पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव. वाईटने सुरुवात केली आहे. धावसंख्या 25 धावा. सिल्वर जुबली 25 रन 4 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम
भरोडी टॉस जीतकर बल्लेबाजी करने का फैसला किया था टीम भरोडी ने। अब तक रन संख्या सही है। पुन्हा एकदा सन्मान दिला चेंडूला, वाईट यॉर्कर चेंडू टाकला होता, धाव घेण्याचा प्रयत्न वेगाने थ्रो आला होता, एक सिंगल धाव। एक एक धाव किती महत्वाची आहे भरोडी संघाला ठाऊक आहे आणि ती धाव इथे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानामध्ये। भारत पाटील आणि त्याचबरोबर सन्माननीय रोहिदास भोईर साहेब पाहतो आपण, बालाराम पाटील पाहतोय, वैभव पाटील आमचे भाऊ, आमच्यावर नेहमी त्यांचं प्रेम राहिलेलं आहे। सर्वेश पाटील कमबॅक करताना धाव संख्या 26 धावा 26, एक चांगली धाव संख्या आहे। ऑफ स्टिकचा चेंडू सोडून दिलाय कारण की माहिती आहे वाईट आहे। एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा, धाव संख्या 27 धावा धाव फलकावर। आतापर्यंत व्हाईट जे झालेले आहेत 7 व्हाईटच्या धावा आलेल्या आहेत, 7 मिळत नाहीये गोलंदाजाला। पुन्हा एकदा ऑफस्टिंगचा चेंडू फक्त अलकादाने टर्न केलाय चेंडूला, काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, थ्रो चांगला आणि बॅटर आउट, विकेट। ओमकार बॅक टू द डग आउट। निराश पावलाने डगआउट मध्ये परतलेला आहे ओमकार। 4 धावा बनवले आपल्या संघासाठी 3 चेंडू मध्ये। नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे। पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये या मॅचचा विजेता संघ आणि पहिल्या मॅचचा विजेता संघ वेले टीम पूर्ण तयारीमध्ये आहे। नवीन बॅटर विशाल भोईर मैदानाच्या आतमध्ये गेलाय। विशांत है, नाम में क्या रखा है, जब तक आप काम नहीं दोगे अपने टीम के लिए, नाम बनाना होगा, नाम को ब्रांड बनाना होगा विशांत को। विशांत आणि आकाश इथे मोठा फटका खेळायचा होता, व्यवस्थित बॅट वाला नाहीये, एक सिंगल धाव आली आहे, फक्त आणि फक्त एकच धाव घेता आली आहे। ओर थ्रो होतोय, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, स्वतःला कंट्रोल करताना विशांत, एक धाव, धाव संख्या 29 धावा धाव फलकावर 29। नक्कीच आयोजक कमिटी थोडंसं लक्ष द्या, फर्स्ट एडची सुविधा करायची आपण, वेले टीम संघाला फर्स्ट एडची आवश्यकता आहे, त्या गोष्टीकडे आपण आयोजन कमिटीने लक्ष द्यायचंय। चेंडूची मांग केली आहे पंचाने, मला तरी वाटतं राजेंद्र पाटील सर, काय समस्या असेल ती नक्कीच आयोजकांकडे पोहोचवायची आपण। चेंडूची मांग केली, चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये। मागच्या मॅच मध्ये देखील अशा प्रकारचा चेंडू बदलला आणि त्यानंतर किस्मत बदलली वेली टीम संघाची। आता पाहूया भरोडी टीम संघाची किस्मत बदलते का। तुम्ही पहिल्या चेंडूवर जरी चेंडू घालवताय, चेंडू जर बाहेर जातोय येत नाही पुन्हा, तर तुम्हाला नवीनच दिला जाईल, आणि शेवटच्या षटकामध्ये जरी तुम्ही मारला, बाहेर गेला, आला नाही, तर तरी सुद्धा तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल। हा नियम आहे, या ग्राउंडचाच नियम आहे हा, कारण इथे चेंडू कधी वापस येत नाही। सर्वेश, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये, चांगली गोलंदाजी आहे, डॉट चेंडूची समाप्ती होते। अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, जबल जबल वेल जो आहे जास्त वापरला गेलाय डुंगे टीम संघाच्या माध्यमातून। मोठा फटका केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये, अजून एक विकेट घेतलाय टीम डुंगे संघाने, बॅटर आउट होत आहे। विशांत भोईर आउट झालाय, कुठेतरी हा स्ट्रोक जो आहे ना मिड विकेटच्या वरतून, स्क्वेअर लेगच्या वरतून जर खेळला असता तर कदाचित धावा चांगल्या मिळाल्या असत्या, मात्र काऊ कॉर्नर एक लांब
बाउंड्री आहे. धावा झालेल्या आहेत 29 धावा आणि आता शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 वाईट आले होते. पहिला वाईट एक धाव आली, त्यानंतर वाईट, त्यानंतर रनआउट एक धाव आली होती आणि एक सिंगल डॉट आणि विकेट. एक चेंडू बाकी आहे. एक्सपर्ट कोरियर ज्ञानेश्वर मुकादम आहेत. गेली 12 वर्षापासून स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत आणि अतिशय सुंदर अशी त्यांची स्कोरिंग आहे. तलाठी ऑफिसच्या बाहेर जे टायपेटर असतात ना त्यांना देखील फेल करीत असं अक्षर आहे त्यांचं. सर्वेश पाटील पूर्णपणे कमबॅक करताना आपल्या संघाला. नवीन बॅटर गेला सूरज भोईर गेला. सूरज आकाशामध्ये चमकला. या सूरजला देखील चमकावा लागेल. धावा बनवाव्या लागतील. शेवटचा चेंडू अतिशय क्लासिकल स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय चौकार. षटक समाप्त झालेले आहेत आणि अगदी 17 मिनिटं खर्च झालेले आहेत. ती म्हणजे भक्तिधाम डुंगे टीम संघाच्या माध्यमातून. आता आपण क्षेत्ररक्षण लावा. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 33 धावा 33. पाण्याची माग केली आहे मैदानाच्या आतमधून. तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. हा मॅच दोनदा थांबला होता चेंडू मुलं आणि त्यामुळे हा टाइम आपण नक्कीच बेनिफिट देऊ शकतो आपण डुंगे संघाला. काही हरकत नाहीये. 2 मिनिटं एक्स्ट्रा लागली होती 3 षटकांसाठी. मात्र त्याच्यामध्ये चेंडू बदलण्यात आला. एक चेंडू सीमारेखा बाहेर गेला होता. त्याच्यावर विकेट देखील आले होते. आम्ही समजू शकतो वेल. थोडा स्पीडअप ठेवा आपण. आणि पाणी तुम्हाला 2 षटकाच्या नंतर तुम्ही स्ट्रॅटेजिक टाइम 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ शकता. हा नियमच आहे क्रिकेटचा. मात्र काहीतरी मेसेज गेला मैदानाच्या आतमध्ये. पाहूया काय होतंय. आकाश भोईर आहे खेळपट्टीवर. 2 धावा बनवल्यात. सूरजने एक चौका ठोकला होता. टीमचा कॅप्टन आहे सूरज. गोलंदाजीमध्ये तुषार पाटील आलाय. एक अनुभवी गोलंदाज आहे आणि स्लॉगवर म्हटलं की हाणामारीचं षटक आहे. पहिला चेंडू आणि ते मिस टाइम झाले. चेंडू हवेमध्ये आणि झेल सुटली गेली. सर्वेश होता तिथे. त्याच्याकडून झाली आहे चुकी आणि आता 2 धावा पूर्ण होत आहेत. सुरुवात चांगली केली आहे गोलंदाजाने. सुरुवात विकेटने केली होती मात्र झेल पकडू शकले नाही तिथे. मात्र मी आता कौतुक करेल फलंदाज आकाश भोईरचं. त्याच्या बॅटमधून या 2 धावा आल्यात. महत्वाच्या धावा आहेत. धावसंख्या 35 धावा 35. कशी तरी 40+ धावा बनवणं फार महत्वाचं आहे. 40+ येणं फार महत्वाचं आहे. तुषार मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. रिव्हर्स स्ट्रोक लगा तो मटका ने तो झटका. काल विनीत मालियाने खूप चांगला स्ट्रोक खेळला होता. स्विच इट रिव्हर्स स्ट्रोक. गोलंदाजीसाठी गोलंदाज तुषार. ऑफ स्टिकचा चेंडू हवा तसा बॅटवर आला नाहीये. हलकस एज जे आहे लागली गेली आहे आणि 1 धाव इथं पूर्ण होत आहे. धावसंख्या 36 धावा धावफलकावर. 3 चेंडू चांगले राहिलेत. गोलंदाज तुषार पाटील याच्या माध्यमातून. 4 षटक पाटील ब्रदर्सने टाकलेले आहे. स्वप्नील पाटील, हर्ष पाटील, सर्वेश पाटील आणि तुषार पाटील. आणि मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं वेली टीमचे सर्व पाटील ब्रदर्स खेळले होते. इलाका हमारा है लेकिन धमाका पाटील ब्रदर्स का आज. पहा जिथे धाव नव्हती तिथे धाव पूर्ण केली गेली आहे. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 37 धावा धावफलकावर. 37 रन 6 विकेट के नुकसान पर. आखिरी 2 गेंदे बची इस ओवर की. सज्जन पाटील मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तुषार पाटील चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. लोवर फुलटच चेंडू. त्याच्यावर आता मिळेल का विकेट. आता चुकी करणार नाहीये सर्वेश. मागच्या चेंडूवर झाली होती चुकी. झेल सुटली होती मात्र झेल पकडली गेली आहे. विकेट मिळतो टीम डुंगे संघाला.
बॅटर आउट होतोय आकाश भोईर. 6 चेंडू 5 धावा आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. एक मोठा फटका आला तर चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. कॅप्टनने एकच चेंडू खेळला होता, त्याच्यावर फक्त एक चौकार आला होता. 2 चेंडू खेळले होते. राहुल भोईर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आहे. जर मोठा फटका आला तर 40+ धावा होतील. सिंगल डबल 40च्या अंदर 40च्या आतमध्ये राहतील धावा. मनीष पाटील मोस्ट वेलकम. सावंदे स्पोर्ट्स सावंदे टीम संघाचे सर्वच खेळाडू अस्थिस्थित येत आहेत. सुंदर अशी चमकती ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज आमचे मित्र भावेन पाटील अर्थात शंकर पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच गिरीश पाटील यांच्या माध्यमातून ट्रॉफी देण्यात आलेली आहे. चेंडूंची सुविधा या स्पर्धेसाठी भावेश पवार गुरसे यांच्या माध्यमातून. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. अजून एक विकेट. शेवटचा चेंडू आलेला आहे विकेट. तर अशा प्रकारे पहिला डाव इथे समाप्त झालेला आहे. टोटल धावसंख्या 37 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि 38 धावांचं एक छोटंसं आव्हान इथे भरुडी टीम संघाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे. जेव्हा डुंगे टीम बॅटिंगसाठी उतरेल तेव्हा त्या 2 धावा पॅनल्टीच्या ॲड केल्या जातील. या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार आहोत. तर मित्रांनो मी थांबतो. पाहत रहा उपसरपंच चषक 2025. पुढचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. व्हॉइस ऑफ ठाकूरपाडा, व्हॉइस ऑफ यवतमाळ आणि व्हॉइस ऑफ भिवंडी सुनील पवार यांचा आवाज. आज सुनील पवार जवळजवळ 1 महिना माझ्यासोबत असणार आहेत या संपूर्ण भिवंडी क्षेत्रामध्ये. भरपूर कामं त्याला मिळाली आहेत. मित्रांनो गावाला होता, पूर्ण पावसाला गावावर नक्कीच शेतीवाडीमध्ये त्याने भरपूर लक्ष दिला. भरपूर मेहनती पोरगा आहे. मात्र पुन्हा एकदा भिवंडीमध्ये पोहोचला गेला आहे आणि तुमचं मनोरंजन करण्यासाठी तो इथे आलेला आहे आणि त्याचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. एका कॉलवर तो रात्री ठीक 9 वाजता तो गाडीमध्ये बसला आणि सकाळी तो ठीक सोनाल्याच्या मैदानावर जो हावे रोड आहे त्याच्यावर उतरला आणि तिथून थेट समालोचकांना त्यांनी सुरुवात केली. सुनील पवारचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ भिवंडी. आणि शेवटी खूप मोठं व्यक्तिमत्व संदेश पाटील चर्चा करताना या स्पर्धेचे आयोजक सतीश दादा वागतर यांच्या समेत. खूप ग्रेट दोस्ती आहे दोघांची. यस दोस्ती पक्की. तर जाऊया पण मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे आपण हा सामना पाहतो, एकीकडे भक्तिधाम डुंगे विपक्ष पाहतो आपण अप्पा एंटरप्राइजेस भरोडी. नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला होता कुठेतरी योग्य वाटत नाही आहे. कारण की ज्या प्रकारे आपण या खेळपट्टीचा विचार करतो, बॅटिंगला पोषकाची खेळपट्टीवर आहे. म्हणजे टार्गेट पाहतो इथं मात्र निश्चित 9.50ची सरासरी पार करावी लागेल. 38 धावांचं आव्हान आहे डुंगे संघासमोर. लगेच सलामीची जोडी पाठवायची आहेत कारण की आज शेवटचा दिवस आहे आणि तब्बल 10 संघ या आजच्या दिवसामध्ये आणि काल अंतिम फेरीत मेगा फिनालेमध्ये प्रवेश करणारा संघ जो आहे चौटा हिरवा स्पोर्ट मानकुली या टीमचा कालच्या दिवसामध्ये दबदबा कायम होता. चला बॅटर आपण लगेच पाठवायचे आहेत, बॅट्समन पाठवायचे आहेत. गोरसे जवळच आहे, काही जास्त बोलायला पण जमत नाही आहे. कारण की आयुष्यामध्ये बघा मित्रांनो, या पूर्तीवर आपण पाहुणे आहोत. कोणी एका दिवसासाठी तर कोणी 100 दिवसासाठी, कोणी 100 वर्षासाठी. पण कोणी सांगू शकत नाही तो काही घेऊ जाणार नाही आहे. हा जो ग्रह आहे ब्रह्मांडमध्ये फक्त याच ग्रहावर आपण पाहुणे आहोत. सावंदी स्पोर्ट सावंदे टीमचे एक अतिशय बेधडक खेळाडू, जुनं ती सोनं म्हणतात,
असे आमचे कमल दादा यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वेलकम दादा. आपलं पण सावंत स्पोर्ट सावंत यांच्या माध्यमातून उपसरपंच चषक 2025-26 या सीझनामध्ये आणि शेवटच्या क्षणामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टाळ्यांचा आवाज ऐकला पण खेळाडू कक्षामधून म्हणजेच सूचना मिळते की आमचे 2 दिग्गज सलामीचे बॅटर खेळपट्टीकडे हा आव्हान स्वीकारण्यासाठी रवाना झालेले आहेत. पाहूया आपण सर्वप्रथम क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेलंय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉईंटचा एरिया खाली दिसतोय. कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हर सर्कलमध्ये आहे आणि ठीक आमच्या समोर मिड ऑफ एक क्षेत्ररक्षक पाहतोय आणि त्या दरम्यान मात्र जवळपास गल्लीवर एक क्षेत्ररक्षक. ऑनसाईड जर पाहिलं आपण 2 खेळाडू कॅचिंग पोझिशनसाठी पाहतोय आपण, एक फाईन लेग आणि एक बॅकवर्ड स्कोर लेग, त्याचबरोबर जवळपास मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये. अशा प्रकारे गोलंदाजी दुरुस्त सांभाळेल धीरज भोईर हा बॉलर. खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल. देवांग मात्रे स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण डायनल भगत. डायनल असं वाटतं की जवळपास आपण अशी बरीचशी नावं विदेशामध्ये पाहतोय. डायनल ग्रेट बॅटर पाहतोय आपण. धीरज भोईर सज्ज होताना राईटमध्ये विकेट. पहिलाच चेंडूचा मारा करतोय. पहिल्या चेंडूवर चांगला चेंडू होता. सपला क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. काय घडले पाहिजे. विकेट किपर बीट होतोय, बॅटर बीट झाला होता आणि बाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. या एका धावेने खातं उघडल्या गेलं भक्तिधाम स्पोर्ट डोंगे टीमचं. अतिरिक्त धावा देणं टाळावं लागेल इथं मात्र भरुडी टीमला, कारण की मोठी धावसंख्या नाही आहे. प्रति षटकामागे 9.50ची सरासरी तुम्हाला रोखावी लागली. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अतिरिक्त धावा देणं टाळावं लागेल. चमकदार सूर्याची किरणं, अतिशय छान हवेचा वेग पाहतोय आपण. हिरवगार क्रीडांगण पाहतोय आपण. डीडी स्पोर्ट भिनार यावेळेस पात्र धीम्या गतीचा चेंडू होता. फ्रंट फुटला येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये आणि बाकीचं काम पूर्ण करते विकेट किपर. छान सुरुवात धीरज भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 चेंडू खूप उत्कृष्ट हाताळले गेले. थोडंसं अदलाबदली करताना इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षकाची अदलाबदली आहे फक्त. बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलच्या आतमध्ये आणि एक थर्ड मॅन फाईन लेग. गोलंदाज सज्ज होतोय. परत एकदा वा भाई वा, सुपर चेंडू पाहतोय. थोडासा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणार होता आणि त्याच फटक्याची पुनरावृत्ती करताना पाहायला मिळाली, पण तो प्रयत्न चुकीचा ठरलाय. 3 चेंडू अतिशय देखणे इथं मात्र हाताळतोय धीरज भोईर हा गोलंदाज. क्षेत्ररक्षणची विरचना तीच कायम आहे, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही आहे. काहीतरी कानमंत्र दिलंय नॉन स्ट्राईकच्या बॅटरनी स्ट्राईकच्या बॅटरला आणि परत तोच काय क्लास चेंडू आहे. एका टप्प्यावर अचूक वाटतं की पंचाला दुविधा आहे, म्हणून स्वतः पंच चेक करतोय की हा वाईट बॉल आहे की नाही. आमचे 30 पंच आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. हे फक्त पंचच करू शकतात, कुठल्याही टीमला रिव्ह्यू ची परवानगी नाही आहे. बिमरसाठी एक रिव्ह्यू. पण जिथं पहिला निर्णय जो आहे पंचाचा चांगला चेंडू आहे, त्यांनी फक्त रिप्ले घेतलेली आहे. ओके, खूप चांगला चेंडू होता. इन स्विंग झपकन आतमध्ये येणारा. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण सध्या तरी. ओ यावेळेस पात्र घुटना टेक सिक्सर टेक. अप्रतिम हाय कडूचा फटका. सज्ज होताना काय क्लास फटका होता. अतिशय अतिशय क्लास पाहतोय आपण हा फटका. आमचे आयोजक आणि त्यांची खास निकटवर्तीय मित्र ही जोडी आहे, पाहतोय आपण. क्लास फटका होता. शेवटी मात्र सफलता मिळाली बॅटरला. यास पात्र अजून एक मोठा धमाका करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक सज्ज आहे, स्वीकारलंय जेल आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल.
धावसंख्या जर पहिली धावफल करण्याची तर 7 आहे आणि पहिला धक्का बसलाय तो डोंगे टीमला. निराशजनक स्थितीमध्ये परतीचा प्रवास करताना, कारण की सरासरी 9.50ची आहे. जोखीम घेऊन चालणार नव्हतं, कारण की एवढी मोठी सरासरी नाही आहे. तुम्हाला पहिलं षटक नवीन चेंडू असतो, त्यामुळे फटके बरोबर व्यवस्थित मारता येत नाही आहे. एक षटकानंतर जर जोखीम पत्करली तर चाललं असतं, पण धोका पत्करला, अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि यात चांगली रणनीती म्हणता येईल. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक लावला होता त्या प्रकारे चेंडू गेला आणि कोणती चूक न करता एक चांगलं छेल कंप्लीट केलंय. आणि माहिती मिळते की पहिल्या षटकाची सुद्धा समाप्ती होते. नवीन बॅटर खेळपट्टीकडे जाताना दीप पाटील. स्ट्राईकला बॅटर असणार आहे. आता मात्र पाहतोय आपण सलामीचा देवांग म्हात्रे. मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. गोलंदाज दुरा सांभाळतोय. आता मात्र पाहतोय आपण कल्पेश भोईर. जास्तीत जास्त बरोडी टीमचा जर विजय केला तर पाटील परिवार जास्त दिसतोय, पण आता मात्र या टीम मध्ये भोईर. क्षेत्ररक्षणाची विरचना पाहूया आपण या दुसऱ्या षटकामध्ये. कल्पेश भोईर कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावून घेतोय आपल्या बॉलिंगवर. स्वीपर कव्हर बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक त्यांनी तैनात केलेला आहे आणि एक पाहतोय आपण बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री, मिड विकेट आणि लॉंग ऑन. सफल झाला यश पात्र. खऱ्या हातानं फटका बॅकवर्ड स्कोअर लेगकडे खेळायचा होता, पण चेंडू मात्र मिड ऑनला जातोय आणि त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होताना पाहतोय. धावसंख्या 8, एक बाद 38 धावचं टार्गेट इथं मात्र उभं केलेलं आहे, ते स्वीकारताना पाहतोय आपण. यस, वॉर्निंग देताना पाहतोय तिथं मात्र पंच गोलंदाजाला. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पाहता फटका चांगला आहे, उंच 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 आणि लांबच लांब षटकार. काय क्लास फटका होता, वा भाई वा. दीप पाटीलच्या बॅटमधून जबरदस्त प्रहार आणि षटकाराने मात्र दीप आपलं हात उघडतोय. अजून एक धमाका करण्याचा प्रयत्न होता पाहतोय आपण. हे बघा, तिसऱ्या पंचाची सुविधा फक्त बेमरसाठी आहे. जे निर्णय आहे ते मैदानी पंचांनी घ्यायचे आहे. आणि कवचित तुम्हाला जर वाटलं रनआउट तो पंच घेऊ शकतो. झेल क्लिअर आहे का हे पाहायचं आहे. तुमचा पहिले सॉफ्ट सिग्नल काय आहे? यस, चेक करतील फक्त. आणि जी जो निर्णय होता पंचाचा तो जो निर्णय कायम आहे. पाहतोय आपण नॉट आउट. यस, पहिल्या बॉन्सवर चेंडू पहिला पण हातात गेला होता. धावसंख्या जर पहिली धाव फलकावर तर निश्चित 14 आहे. यास पात्र दांडेगोल ट्रिप्स चेंडू करून गेला बेसला आणि विकेटची आवश्यकता, तो विकेट इथं मात्र प्राप्त होतोय. चांगलं कमबॅक करताना इथे मात्र पाहतोय आपण बरोडी टीमचा हा बॉलर्सच्या विकेटची आवश्यकता. विकेट प्राप्त केलंय. असं वाटलं की दीप पाटील खूप चांगली खेळी साकारतोय. षटकार मारल्यानंतर 2 निर्धाव चेंडू आणि आऊट. धावसंख्या धावफलकावर 14. दरम्यान पाहतोय आमचे आदरणीय रमेश दादा भोईर साहेबांचं व्यासपीठावर आगमन होते. वेलकम दादा. आपलं सावंती स्पोर्ट सावंत यांच्या माध्यमातून उपसरपंच चषक 2025
च्या या शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. सामना का होईना पण एक रंगतदार स्थितीकडे सामना जाणार आहे, कुठली शंका नाही आहे. जो जिता वही सिकंदर कुठला संघ बाजी मारेल. पहिला सामना पाहिला होता पण जे काप्रोबा संघ सहज सामना जिंकला आणि याच्या दिवसातला दुसरा सामना. सज्ज होताना गोलंदाज मारा करतोय राऊंड द विकेट VIP डे अँड या टोकाकडनं. यावेळेस पात्र पाहतोय की आपण हा फटका अतिशय चांगला आहे, फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. सज्ज होताना यावेळेस मात्र फटका पाहतोय आपण, पुल केलंय, चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेची मागणी करताना आणि 2 धावा सहज कंप्लीट. षटकाची समाप्ती पाहतोय आपण 2. आता मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये इथं येऊन पोहोचलंय भक्तिधाम सोट डोंगे संघ. पाहतोय आपण 22 धावफलकावर येणारे. इथून मात्र जर विचार केला आपण आता तर 12 चेंडू आणि आयोजक कमिटीचे मेंबर आम्हाला एक महत्त्वपूर्ण सूचना देत आहेत. भरुडी टीमचं उशिरा आपण रिपोर्ट केल्यामुळे आपल्या टीमला इथं मात्र 2 धावाची पेनल्टी लावण्यात आलेली आहे. ती आता मात्र पेनल्टी आम्ही ॲड करतोय. सुधारित धावसंख्या पाहतोय आता मात्र 24. इथून 12 चेंडूंनी फक्त सामना जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता आहे. शुभ आगमन झालेले व्यासपीठ रसुल्ला भाई यांचं. वेलकम सर, स्वागत है आपका इस टूर्नामेंट में. सज्ज होताना गोलंदाज चमत्कारिक बॉलिंग करणं गरजेचं आहे, कारण की अजून दोन्ही चांगले बॅटर खेळपट्टीवर आहे. भक्तिधाम डुंगे संघ एक चांगल्या स्थितीमध्ये. चांगला स्ट्रोक चेक केलाय, फक्त दिशा दिली पॉईंटकडे. थोडीशी आउटफील्ड तिथे मात्र धीमी आहे आणि त्या संधीचं सोनं केलंय. 2 धावा सहज कंप्लीट करतोय बॅटर. सलामीचा बॅटर जर पाहिला आपण देवान म्हात्रे. जसा बॉल होता त्या प्रकारे फटका केला, स्ट्रोक चेक केला होता. मोकेश चेंडूला फक्त पॉईंटकडे दिशा दिली आणि अतिशय वेगात या 2 रन्स. भक्तिधाम सोड डोंगे संघ विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. सहज एक चांगल्या स्थितीमध्ये. असं वाटलं होतं की भरुडी संघ एक टफ फाईट करेल, पण नंतर क्रमांक जर पाहिला आपण 4 वर आलेला तुषार पाटील यांच्या बॅटमधून एक दमदार षटकार निघाला आणि अशा स्थितीमध्ये एकच षटकार कामी पडतोय दबाव टाकण्यासाठी बॉलरवर. सज्ज होताना गोलंदाज आणि हा चेंडूला पाठवलंय लॉंग लेगच्या वरतून. हा आला षटकार. आणि ज्ञानेश्वर जर पाहिलं आपण या सामन्याची मला वाटते की थोडीशी स्थिती खूप खराब आहे भरुडी टीमची, कारण की आता मात्र असं म्हटलं तर वावगोट एकतर्फी सामना होतोय. इथून सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावेची आवश्यकता आहे, एका फटक्याची आवश्यकता. देवांक मात्र चांगली बॅटिंग करतोय. एक लूज चेंडू मिळाला, वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली लॉंग लेग कडे. दूर असा हा षटकार. जे काप्रोबा वेले संघचं संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचं आहे. यावेळेस पात्रची धावची संधी होती निर्माण, पण पोहोचला. चांगल्या चेंडूची हाताळणी पाहतोय आपण.
याच पात्र अतिशय क्लास ड्राईव्ह पाहतोय आपण. आउटफील्ड चांगली आहे, चेंडूला थांबू शकणार नाही. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. नेत्र दीपक चौकार. 2 धावीची आवश्यकता आहे. काय क्लास पटकावता. इनसाइड आउट स्ट्रोक पाहिला पण एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून आणि कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी फक्त 2 धावीची आवश्यकता आहे भक्तिधाम सोड डोंगे टीमला हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस चांगला चेंडू होता, लेट कट करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना तब्बल असं वाटते की 8 विकेटनी हा सामना जिंकेल काय डोंगे संघ. स्वतः टॅप केलंय, फक्त पाहतोय कव्हर आणि पॉइंट मध्ये एक सिंगल. इथे मात्र कम्प्लीट धावसंख्या जर पाहिली आपण तर बरोबरीच धावसंख्या आहे. इथून फक्त एका धावीची आवश्यकता आहे. जवळपास भरू टीमचा पराभव अटल दिसतोय. इथून चमत्कार रोज घडत नसतात मैदानाच्या आतमध्ये, औचित एखादा चमत्कार होतोय. ओमकार येतोय अंतिम षटक टाकण्यासाठी. आता मात्र निश्चित सिंगल पाहिजेत आणि सर्व क्षेत्ररक्षक फलंदाजीच्या डोळ्यासमोर आहेत. आणि देवांक मोठा फटका मारून सामना जिंकून देईल काय. चांगला चेंडू सफल झाला होता हा, पण इथे मात्र निश्चित अजून प्रतीक्षा करावी लागेल भक्तिधाम स्पोर्ट डोंगे टीमला. अतिशय देखणा आणि सुसज्ज असा हा आयोजन पाहतोय आपण. खास डीडी स्पोर्ट भिनारचा हा क्रीडांगण उच्च कोटीचा क्रीडांगण पाहतोय. यावेळेस आता परत एकदा पाहतोय की आपण निश्चित हात सुद्धा चेंडू चांगला आहे. परत तुला पण पंचचारणी अंतिम राहील. सर चेक करायचं का. यस आणि आमचे तिसरे पंच सांगतायत की यस हा चेंडू वाईट आहे.